तर आदिवासी आयुक्तालय समोर गेल्या 40 दिवसांपासून राज्य रोजंदारी वर्ग 3 आणि 4 च्या शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे। शिक्षकांची बाह्यस्रोत भरती रद्द करावी या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। पुढील 2 दिवसात मागण्या जर मान्य झाल्या नाही तर शेळ्या, मेंढ्या, गुरांसह रस्त्यावरती चक्का जाम आंदोलन करणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव घोगे यांनी। आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचारी रोजंदारी वर्ग 3 व 4 च्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या गेल्या 40 दिवसापासून आदिवासी आयुक्तालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। आज त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते गेल्या त्यांच्या नरहरी झिरवळ असतील संघटनांचे जे पदाधिकारी असतील त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। काय सांगाल, आपलं शिष्टमंडळ आज वेगवेगळ्या मंत्र्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेलेलं आहे, कशासाठी? नक्कीच, कारण की गेल्या 40 दिवसापासून अद्यापही आम्हाला न्याय मिळालेला नाही, म्हणून आम्ही ठरवलं की हे जो प्रश्न आहे हा समाजाचाही प्रश्न आहे, आमच्या बरोबर समाजही या रस्त्यावर उतरलं पाहिजे। म्हणून सर्व आमचं शिष्टमंडळ आहे, ह्या विविध संघटना, विविध आमदार, त्याच्यानंतर आजी माजी खासदार, आजी माजी आमदार महोदय, तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती अध्यक्ष, सभापती, सदस्य यांच्याकडे गेलेला आहे। तसेच सकल आदिवासी संघटनांचे अध्यक्ष, संघटनांचे जिल्हाध्यक्ष, संघटना सदस्य यांच्याकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी घेऊन मीटिंग करून त्यांच्याकडे एक विनंती करणार आहे की जो आदिवासी समाजातील जे काही आंदोलक जे शिक्षक बसलेले आहेत, हा प्रश्न फक्त शिक्षकांचा नसून संपूर्ण समाजाचा आहे। कारण की हे बसल्याचं कारण एकच आहे की आदिवासी समाजाचं आरक्षण हे संपणार आहे, संविधान धोक्यात आलेलं आहे आणि आदिवासी मुलांचं शिक्षणाचा प्रश्न आहे। अशा विविध प्रश्नांसाठी आमचे जे काही शिष्टमंडळ आहे हे संपूर्ण राज्यभरात हळूहळू पोहोचत आहे। गेल्या काही दिवसामध्ये एक भव्य दिव्य आणि जन आक्रोश आंदोलन आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यामध्ये सर्व आदिवासी समाज या समाजामध्ये आमच्या रूढी परंपरा, त्याच्यात आम्ही जे काही शेळी, बकरी, गाय, इतर जे काही पाळीव प्राणी असतात ते सर्व घेऊन आम्ही रस्त्यावर येणार आणि रस्त्यावरच आमचा संसार मांडणार आहोत हे आम्ही। आणि त्याच्यानंतर शासनाला याचा खूप मोठा त्रास होणार आहे, तर आत्ताच शासनाला विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर याचा निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा पुढील होणाऱ्या नुकसानीस शासन स्वतः जबाबदार असेल, एवढंच बोलतो। गेल्या 40 दिवसांपासून देखील तोडगा न निघाल्यामुळे आपले गुरं, मेंढ्या, गाय जे आहेत ते घेऊन रस्त्यावर उतरून मोर्चा करण्याचे जे आहेत आदिवासी आंदोलकांकडून आपल्याला सांगण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवार सह वैभव घुगे, NDTV मराठी, नाशिक।